भारतीय जनता पार्टीनं एक इतिहास केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत। मी सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं अभिनंदन करतो की राज्यामध्ये 29 महानगरपालिकापैकी 26 महानगरपालिकावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझे सहकारी मित्र माननीय फारुख जमादार यांच्या मातोश्री उभा होत्या। त्यांच्यासोबत माननीय गणेश माळी, माननीय दयानंद खोत आणि उज्ज्वलाताई कांबळे असे 4 उमेदवार भाजप चिन्हावरती निवडणूक लढवत होते। प्रभाग 7 हा खूप मोठा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये शहरातली जसे मतदार आहेत तसे ग्रामीण भागातून पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं किंवा रोजगाराच्या निमित्तानं आलेले बहुसंख्य मतदार राहत आहेत आणि बहुभाषिक लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक या मतदारसंघामध्ये राहत आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विचाराला मानून सर्व मतदारांनी मतदान केलेलं आहे। फारुख जमादार हे तर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे राज्याचे सचिव म्हणून गेले 3-4 वर्षापासून काम करतायत आणि त्यांचं या परिसरामध्ये खूप चांगलं संघटन आहे। त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना झालाय। मी परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे भाजपाचे नेते माननीय सुरेश खाडेभाऊ आणि सुधीरदादा गाडगीळ मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतील। देवाभाऊंचं खूप मोठं सहकार्य हे सांगली मिरज कुपवाड शहराच्या डेव्हलपमेंटसाठी राहील।